मित्रांनो नमस्कार. देवाकाळजी चॅनलवरती ना तुमचं स्वागत असा. घराजवळच्या परड्यात ना रसाळ फणसाची भरपूर झाडं असत. मागच्या ना शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी तुमका सांगलेले. एका झाडाचो ना आज एक रसाळ फणस पिकलो, तो तुमका दाखवतले. तुम्ही व्हिडिओमध्ये ना बघू शकतास फणस किती मोठो असा. आणि मित्रांनो नैसर्गिकरित्या ना तो फणस पिकलेलो असा. आता ह्यो नैसर्गिकरित्या फणस पिकलो ह्या कसा ओळखायचा तर तुमका सांगतंय ना, आता तुम्ही नीट ऐका. त्याचे ना दात असतात ते मोठे असतात आणि त्याची ती टोका एकदम टोकदार असतात, म्हणजे ते काटे टोकदार असतात. मोठे फणस रुंदीक ना जाड असतात आणि ते पिवळसर पण झालेले दिसतात. तुम्ही व्हिडिओत बघू शकतास ह्यो फणस पिवळो झालेलो दिसता. कोवळो फणस तसो पिवळो दिसणार नाही. आणि रसाळ फणस असा ना त्याच्यावर हात मारलो काय तो डबडब असो आवाज येतात. तसो तो कोवळो फणस पिकलो ना तर त्याचा आवाज येणार नाही. आता ह्याचोच अर्थ असो होता की ह्यो फणस झाडावर नैसर्गिकरित्या पिकलेलो असा. मी ना आता झाडाची फुला काढू किल्लय दासनीची तेल बनवचा हा म्हणून. पण आता थंय फणसाचो वास इलो म्हणून मग मी जरा शोध घेतले की खयचो फणस पिकलो आतो. तर ह्यो फणस म्हाका गावलो. आता ना ह्या फणसाक सुरी घेऊन मी कापतले. मित्रांनो रसाळ फणस ना ह्यो कापूक पण एकदम सोपो असता. जराशी सुरी लावलंय की पटपट फाटता. आता बघा सुरी लावलंय आणि फणस फाटलंय तो बघ, माका अजिबात ताकद लागली नाही. आणि तो हातान पेचलंय ना की त्याची चारकांडा पण अशी बाहेर पडतात आणि चारकांडाक ना गरे पण चिटकाण येतात. मध्ये एक पाव रावता. पाव पण हा ना मित्रांनो त्याचं पण एक रहस्य असा. काप्या फणसाक तुम्ही असो सुरयेन फाटलास तर लय जोर लागता, त्याचो पाव येणार नाही, तो थंय चिटकान रावता. त्याको वेगळं असो कापूचो लागता. पण रसाळ फणसाचो पाव आहे ना तो असो सरळ सरळ येता आणि तो पाव असता तो एकदम टाकूचो लागता, त्याचा कायच उपयोग नाही. आणि मग हातान पेचलो आणि चारकांडा त्याची बाजूक झाली काही हीत तर खरी गंमत असा. ह्या फणसाक ना फोडताना जास्त ताकद अजिबात लागणार नाही. ह्या फणसाचे गरेसुद्धा ना गोड मऊ लुसलुशीत असतात. म्हणूनच ना ह्याका कोकणातलो रानमेवा असो पण म्हटलो जाता. आणि मित्रांनो गऱ्यांपासून सुद्धा ना आम्ही फणस पोळी पण बनवतो, समजला ना. त्याच्यामुळे मग ती खाऊकसुद्धा वर्षभर आमका पुरता. मित्रांनो तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल ना तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओक लाईक करा, म्हणजे ना ह्याच्या पुढचे सगळे व्हिडिओ तुमच्या समोर येतील. आणि मित्रांनो आता ना कोकणात पाऊस पण बऱ्याचपैकी पडता असा, त्याच्यामुळे ना फणस पण पाणी आळले असत. ते जून नाही झाले ना तरी ववळान ते पिकतं. आता ह्यो पण प्रश्न असता लोकांकडे की बाबा एकाएकी सगळे 10-15 फणस पिकले तर कोण खाताला. मग आम्ही काय करतो अशावेळी ते पिकलेले फणस असतात ववळान पिकतात, काही जून होऊन पण पिकतात. असे एकदमच ते 10-20 फणस पिकतात. मग आम्ही ते सगळे घराकडे आणतो, सगळी बसान त्याका फोडतो म्हणजे रसाळ फणसांका जास्त काय मेहनत लागणार नाही तोडफोड करू. आणि सगळे त्याचे ना घोटिये काढतो. घोटिये तुम्ही ना व्हिडिओत पण माझ्या बघा, घोटिये काढून ना आम्ही धुवून ठेवतो. आता मी व्हिडिओ बनवचो म्हणून थोडेच घोटिये घेतलंय. तुमका आता सांगाक गेला ना तर तसा बघूक गेला तर आता आमच्याकडे 2 गोणी घोटिये भेटले. म्हणजे सिमेंटची जी पोती असतात ना ती 2 गोणी घोटिये असत. मग घोटिये पण आमच्याकडे लोक विकत मागान नेतात. विकत म्हणजे आता आमचा उदरनिर्वाह असा तो. त्याच्यामुळे आमका कसा आपली आंग मेहनत सोडून आमका करूचा लागता, विकूचा पण लागतात, जे ऑर्डर असतं आमच्याकडे. आता ते घोटिये आम्ही कसे सुकवतो ताई तुमका सांगतो. घोटिये म्हणजे स्वच्छ पाण्यानं आधी धुतो, त्याच्यानंतर त्याका ऊन असला तर 2-4 उन्हात सुकवतो. पण आता पाऊस असल्यामुळे कसा ऊन नसता. मग आम्ही काय करतो, स्वच्छ धुवून झाले 2 पाण्यान काय टेरेसवर त्याका आम्ही सुकत घालतो. टेरेसवर आमच्या छत असा, त्याच्यामुळे पाऊस काय पडायचो ते सवाल येणार नाही. आणि मग ते छताखाली ना 4 दिवस असे सुकले काय त्याच्यानंतर मग खाणीतनं माती आणतो. खाण म्हणजे आमच्या परड्यात ना एक खड्डो काढलो, त्याच्यात लाल मातीच येतात. तर तो एक टोपलीभर माती आणतो, ती एका टपात ती भिजवतो आणि त्याच्यात ते घोटिये ना असे लडबाडावून करून ठेवतो, सुकवतो. म्हणजे पूर्ण मातीयेत ते असे त्याका लूटपूट करतं. आणि मग रेशनावरसून कसे तांदूळ वगैरे आणतो त्याचे गोणी असतात, म्हणजे असे ते कॉटन टाईप असतात, त्याच्यावर ना ते घोटिये सुकत घालतो टेरेसवर. ते घोटिये सुकले काय मग ते वर्षभरासाठी ना आम्ही एका ड्रमात किंवा असं एका टोपलेत भरून ठेवतो. म्हणजे कसं आपल्याक जेव्हा होय ना तेव्हा ते 5-50 घोटिये काढतो. सालाक त्या माती लागलेली असतात, साला काढली काय माती पण त्याची निघान जातात. आणि मग भाजी करतो किंवा मग उपवास वगैरे असतात तेव्हा आम्ही फोडून पण खातो, तव्यावर भाजतो. असे खूप उपयोग असतात त्याचे. आणि फणसाचे ना प्रामुख्याने 3 प्रकार आढळतात. एक म्हणजे कापो, एक रसाळ आणि एक कुर्नो. आता मित्रांनो हय पण एक गंमत असा.
बऱ्याच जणांका ना कापो आणि रसाळ फणस माहिती असता. आता आमच्याकडे ना 3 झाडं असल्यामुळे 2 असत ती वल्डोपार्जित असत, कापो फणस आणि रसाळ फणस. पण पूर्ण फणस असा ना तो आता 5-6 वर्षं झाली आम्ही नर्सरीतून ते छोटासा एक रोपटा विकत आणलेलं. त्याची मग देखभाल करून त्याका पालन पोषण करून त्याका वाढवलं. आता बऱ्याचपैकी मोठा झाला. त्याका वर्षाक ना 1-2 फणस लागतातच लागतं. पहिलोच फणस त्याचो आम्ही फोडलेलो. तो एकदम म्हणजे असो गोड पण होतो आणि शंकरपाळीसारखं खुसखुशीत लागता. म्हणजे तो खाऊक बरो लागता, पण त्याचा मांस असता ना आता मांस त्याका कमी असता आणि घोटी मोठी असता. आता काय काय फणसाक मांस कमी असता, घोटी मोठी असता, काही एका घोटी बारीक असता आणि मांस जास्त असता. आता झाड लावल्यावर त्याका धरतलो त्याच्यावर अवलंबून असता की तो कसो निघतलो. मित्रांनो, तसोच ना रक्तदाब कोणाचो असा, म्हणजे रक्तदाब जर असा तो प्रॉब्लेम, तर आटोक्यात आणण्यासाठी ना हे रसाळ फणसाचे गरे खूप कामाचे असत. हिमोग्लोबिन पण हे घोटीये आणि गरे वाढवतं. या फणसात ना फायबरचं प्रमाण पण खूप चांगल्या प्रकारे असतं. त्याच्यामुळे फणस खाल्लो तर पचनशक्तीसुद्धा सुधारतात. मित्रांनो, त्वचा आणि केसांसाठी सुद्धा ना गरे खूप फायदेशीर असत. फणसामध्ये ना व्हिटॅमिन सी आणि लोह, मॅग्नेशियम ह्यासारखी ना खनिजं पण असतं, ज्याच्यामुळे ना केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले घटक मिळतात. फणसामध्ये भरून ना व्हिटॅमिन सी खूप असतात. त्याच्यामुळे ना आता कॉलेजिन तयार करता आणि त्याच्यामुळे काय होता, केसांच्या वाढीसाठी ना ह्या उपयुक्त असतात. केसांचे म्हणजे केस पण ना आता रसाळ गरे खाल्लास तुम्ही किंवा घोटिये खाल्लास तर केस पण एकदम असे मजबूत आणि चमकदार होतं. आणि त्या घोटियांमध्ये ना प्रथिने पण खूप प्रमाणात असतात. त्याच्यामुळे ह्या घोटियांचो खूप म्हणजे उपयोग असा. बऱ्याच जणांका ह्या घोटियाचं माहीत नसतं. आम्ही असं बघतोय फणसाचे गरे काढतात आणि घोटिये असे फेकून देतो, भिरकावून देतो. पण ता चुकीचा असा. ते म्हणजे त्याचं जर थोडं अभ्यास केल्याने तर ता त्यांना कळाक शकता. आता आम्ही काय करतो, हे घोटिये असत ना ते उकडून पण खातो. त्याच्यानंतर पावसात खाण्यासाठी ना आम्ही फणसाची साठी बनवून ठेवतो. तसेच फणसाची वडी पण बनवतो. आता फणसाची साठी ना दरवर्षी आम्ही नाही म्हटलं ना तरी 300 ते 250 आम्ही फणसाची साठी बनवतो. त्याच्यानंतर फणस वडी पण बनवतो. आता एवढी आम्ही खाणं नाही, आमच्याकडे ऑर्डर असता. त्याच्यामुळे कसा जे कोण म्हणजे ऑर्डर देतात त्यांना आम्ही कोण 1 डझन घेता, कोण अर्धा डझन घेता असे ते सांगलेले असतात. म्हणजे आमची मजुरी पण वाचता ना त्याच्यामुळे. म्हणजे आमचा कसा ह्या एकट्या माणसाचं किंवा 2 माणसाचं घरातल्यांचं काम नाही. आमका गडी लोक पण घालूची लागतात मदतीसाठी. आजूबाजूची असतात ना त्यांना आम्ही सांगायला ठेवलेला असता की म्हणजे आम्ही जेव्हा ही साठी बिटी बनवतो तेव्हा मदत करूक येतात ती. मग त्यांना कसा दिवसाचो पगार पण देवचो लागता. आता त्यांचं पण उदरनिर्वाह हा रोजीरोटी आता त्यांना द्यावचा लागता. त्याच्यामुळे कसा मग आमका थोडासा परवाडता. म्हणजे आपल्या खाऊन बिऊन सुद्धा ना म्हणजे आपली मजुरी सुटता. आणि त्याच्यानंतर काय असा तव्यावर ना हे सुकलेले घोटिये असत ते तव्यावर सुद्धा आम्ही भाजून खातो, फणसाची भाजी करतो. म्हणजे हे सगळे प्रकार असत ना ते खूप म्हणजे असे नैसर्गिकरित्या असत ते सगळे. आणि मित्रांनो, ह्या फणसाची गरे काढून झाला ना काही चारकांडा पण निघतात. आता चारकांडा म्हणजे काय तर तुमच्या भाषेत फणसाची साल जी टाकाऊ असतात. आता हे टाकाऊपासून पण आम्ही काय करतो, ती टाकाऊ म्हणजे ती माणसाच्या उपयोगाची नाही. पण आता आमची गाय बैल असा ना गोट्यात आम्ही काय करतो, ती चारकांडा ना एकदम बारीक म्हणजे जेवढे गरे असतात ना त्याच्यापेक्षा पण बारीक बारीक आम्ही त्याचे तुकडे करतो आणि आमच्या गाय गुरांका आम्ही ते घालतो. पण त्यांका घालताना सुद्धा ना सावधगिरीन घालूचा लागता. कारण त्याच्यात घोटी जर एखादी रवली तर आमच्या म्हणजे गायच्या गळ्या काढकाक शकता. त्याच्यामुळे ते असे एकदम असे शोधून शोधून त्यांना आम्ही असे देतो. त्याच्यामुळे म्हणजे गाय गुरा लोक म्हणजे दूध पण व्यवस्थित देतो आणि त्यांना फणसाचा वास इलो ना काय नुसती ती हांबरत राहतं. आता बघा, एकंदरीत तुम्ही विचार केलास तर ह्या फणसाची ना खयचीच गोष्ट असा ना ती फुकट जाणार नाही. आणि कोकणातील ना हवा, पाऊस, माती यामुळे सुद्धा ना हयले जे असत ना ते फणस पण अतिशय गोड आणि सुगंधी लागतात. त्याच्यामुळे कोकणातील फणसाक ना विशेष महत्त्व असा. अनेक लोक ना खास कोकणात येऊन त्यांच्या फणसाचा आस्वादच घेऊक येतात. मित्रांनो, तुमका पण फणस आवडत असात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या गावात या फणसाक काय नावान वळखतो ताई माका कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तुमका आवडलो ना तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या देवाक काळजी चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच बागकाम, शेती, नैसर्गिक आणि घरगुती रेसिपींचो व्हिडिओ पाहण्यासाठी ना तुम्ही माझ्या चॅनलसोबत जोडलेले राहा. समजला ना? धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत.
जय हिंद.